पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. BLO कामावरून शिक्षकांना मुक्त करण्याबाबत राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल. 15 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. 26 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शिक्षकांना बूथ लेवल ऑफिसर BLO म्हणून सातत्याने निवडणूक कामामध्ये गुंतवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठाने राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाला कठोर शब्दात फटकारले आहे. शिक्षकांना BLOच्या कामातून मुक्त करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य शासन व निवडणूक आयोगाला 15 दिवसाच्या आत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. ही सुनावणी न्यायमूर्ती डॉक्टर निलेश मोडक आणि न्यायमूर्ती चंद्रकांत आवा यादव यांच्या खंडपीठासमोर झाली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेद्वारे शिक्षकावर वाढत्या प्रशासकीय जबाबदाऱ्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. शिक्षकावर अतिरिक्त कामाचा प्रश्न आहे निवार. याचिकेमध्ये नमूद करण्यात आले की शिक्षकांना मतदान यादी अद्ययावत करणे, मतदान पडताळणी, घरभेटी, विविध सर्वेक्षणे, जनगणना, निवडणूक तयारी आणि इतर अनेक शासकीय कामांमध्ये वारंवार गुंतवले जाते. त्यामुळे वर्गातील अध्यापन विस्कळीत होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संघटनेने असा युक्तिवाद केला की BLOचे काम हे कायमस्वरूपी स्वरूपाचे झाले असून शिक्षकाचे मूळ कार्य म्हणजे अध्यापन आहे. त्यामुळे शिक्षकांना अशा अतिरिक्त जबाबदाऱ्यापासून मुक्त करणे आवश्यक आहे. न्यायालयाची तीव्र नाराजी. सुनावणी दरम्यान न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात निरीक्षण नोंदवले की शिक्षकावर गुन्हे दाखल करता मंत्रालयात कर्मचारी नाही का? शिक्षक हे राष्ट्र निर्माते आहेत मग शिक्षकच का? ह्या प्रश्नाद्वारे न्यायालयाने राज्य शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. BLOची जबाबदारी पार पाडताना काही त्रुटी झाल्यास शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याच्या घटनाबाबतही न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. 15 दिवसात शासनाचे स्पष्टीकरण. खंडपीठ राज्य शासनाला राज्य निवडणूक आयोगाला पुढील बाबीवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षकांना BLOच्या कामावर का नियुक्त केले जाते? ह्या कामासाठी पर्यायी यंत्रणा उपलब्ध आहे का? शिक्षकांना ह्या जबाबदारीतून मुक्त करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामाचा शासनाने विचार केला आहे का? संघटनेची भूमिका. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने न्यायालयात मांडले की शिक्षकांना शिक्षणाशी संबंध नसलेल्या अनेक प्रशासकीय कामांमध्ये गुंतवल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळांमधील शैक्षणिक वातावरण बिघडत असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास अडथळे निर्माण होत आहे. संघटनेचे असेही सांगितले की निवडणूक आयोगाकडे आणि शासनाकडे इतर विभागातील कर्मचारी उपलब्ध असताना शिक्षकांनाच वारंवार BLOची जबाबदारी देणे योग्य नाही. शिक्षण क्षेत्रातून समाधान. या प्रकरणातील न्यायालयीन निरीक्षणामुळे राज्यभरातील अनेक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षकांना केवळ अध्यापनाचे कार्य करण्याची संधी मिळावी आणि शिक्षणाबाहेरील अतिरिक्त कामाचा भार कमी व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पुढील सुनावणीकडे लक्ष. राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाकडे 15 दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. शासनाची भूमिका आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय याकडे राज्यातील लाखो शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे मुद्दे. शिक्षकांना BLOच्या कामातून मुक्त करण्याबाबत उच्च न्यायालयाची गंभीर दाखल. राज्य शासन व निवडणूक आयोगाला 15 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारावर न्यायालयाची तीव्र नाराजी. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामाबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. शिक्षकांचे मुख्य कार्य अध्यापन असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. पुढील सुनावणीत शासनाची भूमिका स्पष्ट होणार असून या प्रकरणाचा राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा, विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.